जय हिंद मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. मित्रांनो, आज आहे भोगी, तर सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आपला मकर संक्रांत हा सण जो आहे तो उद्याच्या दिवशी असणार आणि की सर्वांना माहीतच आहे की येवल्यामध्ये संक्रांती खूप जबरदस्त साजरी केली जात असते. म्हणजे पतंग वगैरे जे असतात ना ते खूप उडवले जातात. तर आजच्या दिवशी आम्ही पण सर्वजण आता इथे पतंग उडवण्यासाठीच आलेलो आहे. आमची मुलं जे आहेत तिथे पतंग उडवत आहे सकाळपासूनच आणि खूप मजा येत असते. इथे 3 दिवस जे असतात ना संक्रांतीचे ते खूप मस्त असतात. आणि त्यामध्ये पण शेवटचा दिवस जो असतो करीचा, म्हणजे दिवाळीमध्ये आपण जे फटाके उडवतो ना त्यापेक्षा पण जास्त फटाके हे शेवटच्या दिवशी उडवले जातात. ते म्हणजे करीच्या दिवशी रात्रीच्या वेळेला आम्ही आकाशामध्ये दिवे पण सोडतो. ती मजाच खूप वेगळी असते. तसं मी एक ब्लॉग त्याच्यावरती बनवणारच आहे की रात्रीच्या वेळेला कसे दिवे सोडले जातात, ते कसे असतात, तेच ते सर्व मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्या गायत्री पण आलेली आहे संक्रांतीला इथं. मागच्या वर्षी पण गायत्री संक्रांतीला आलेली होती. ही माझी साली आहे. 1 वर्षापूर्वीच तिचं लग्न झालेलं. आता कोणी म्हणणार नाही बघून तिला की हिचं लग्न झालेलं आहे, कारण की तिने MCAला आता ॲडमिशन पण घेतलेलं आहे इथे येवल्यामध्येच आणि तिच्या एक्झाम पण ह्या वेळेतच होत्या, त्यामुळे तिला ह्यावर्षी पण संक्रांत भेटलेली. कसं वाटतंय संक्रांतीला गायत्री? खूप मस्त वाटते. मस्त वाटतंय. पुन्हा यावर्षी पण योग आले तुझे. तो ना पतंग तू पण उडवणार नाही का तू? उद्या उडवू आता. उद्या बरं. वेदू, तू का बरं उडवत नाही पतंग? पतंग का बरं उडवत नाही तू? ए सर्वेश, वेदूला पतंग दे ना. बघा हे यांचे सकाळी पतंग काटलेले होते पूर्ण. हे बघा इथं समोर दिसतील हे मुलं पण पतंग उडवत आहे. एक आसरी दे ना. तुझा पतंग रे, तुझा तू उडव ना. माझं थोडंसं इथं बोट कापलं होतं. का बरं? कुठं कापलं? दाखव बोट. इथे कसं काय कापलं? इथं थोडं आला होता. फोड आला ना, कापलं नाही ना. रोशन, तुझा पण उडवते. दिवे सोडायचे ना शेवटच्या दिवशी? नक्की नक्कीच सोडू आपण. मागच्या वेळेला मजा आली होती. मागच्या वेळेस मजा सार्थक आज संध्याकाळी किंवा उद्या घेऊन ये दिवे. अगोदरच घेऊन ये, त्या दिवशी ना महाग होऊन जातं जास्त. ही आमची वेदिका बघा. वेदिका बघा गॉगल घालून, उन्हाचा गॉगल पण घातलेला आहे तिने आणि पतंग पण पुढे. वा, खूप मस्त दिसते बरं का तू. पण पतंग तुझा खालीच आहे, वरती गेला पाहिजे ना पतंग. थोडं खराब झालेलं आहे, याचं थोडं रिपेअरिंग चालू आहे, त्यामुळे तुम्हाला असं दिसेल. इथं मुलांना पण सांगितलेलं आहे की चप्पल वगैरे घालूनच यावरती. थोडं रिपेअरिंगचं काम चाललेलं आहे. उडव पतंग, उडव ना. हवा आली चांगली आता. तू का बरं बसला रे? तू पण उडव ना. खरी मजा लहानपणी जायची पतंग पकडायला पण आणि पतंग उडवायला पण. पतंग उडवण्यापेक्षा ती पतंग पकडण्याची, कटलेले पतंग असायचे ना ते घेऊन यायचे. तर आमच्या येवल्यामध्ये ही आसरी असते. काही ठिकाणी बघा ते गोल्ड रील असतात ना, तुम्ही बघितलेले असतील बघा. ते हे येवल्यामध्ये हे चालतं आसरी. बांबूची आसरी असते आणि तिच्यावरती असा मांजाभंग आखडला जातो. खूप मस्त आहे. आणि आज हवा पण छान चाललेली. हवा असल्यावरती पतंग उडवण्याची मजा पण काही वेगळीच असते. आता एक पतंग येतोय माझ्यासमोर इथं. राम, तू नाही उडवते का पतंग? बाप अर्जुन, काय चाललंय? मजेत का? उडव ना पतंग. तुझं कुठं आहे? तुझं कुठं आहे पतंग? उडव. लेक्चर नव्हतं मी.
तो काय वर एकदम टाकलं तेव्हा तुम्ही तर आज पण पाहिजे तसं मार्केट नाही आहे. काल दुपारनंतर मार्केटमध्ये छान रिकव्हरी झाली होती. वरती जाऊन मार्केटने क्लोज दिला होता. आज मार्केट गॅपअप झालं पण सस्टेन नाही झालं, तिथून कंटिन्युअसली खाली आलं. तर खूप सारे स्टॉक म्हणजे जेव्हा मार्केट ओपन झालेलं होतं ना थोडं वरती दिसले होते. IT चे पण स्टॉक काही वरती होते, पण त्यानंतर पुन्हा मार्केट खालीच येतं आहे. मेटलचे काही स्टॉक्स आपल्याला वरती दिसत आहे आणि सिल्वर आज वरती दिसत आहे. सिल्वर ETF जवळजवळ 3% वरती. सिल्वरचे जेवढे पण ETF आहेत ना ते आपल्याला आज वरती दिसत आहे. आणि आज भोगीचा दिवस आहे, तर मुलं पतंग उडवत आहे आणि मी पण थोडा साईडकडे चक्कर मारून येतो. तर मी आता साईटवरती आलो आहे. आज आमच्याकडे मंगळवारचा बाजार असतो, त्यामुळे कारागीर पण सुट्टी घेतात सर्व. शक्यतो UP बिहारचे आहेत ना ते सुट्टी घेत नाहीत, पण आमच्याकडे जे येत आहे ना फर्निचर ते सुट्टी घेतात. नाहीतर जेव्हा ग्रॅनाइट वर्क चालू होतं त्यावेळेला त्यांनी तर कधी सुट्टी घेतलेली नव्हती. ते कंटिन्युअसली यायचे कामावरती. आज मी पण थोड्या वेळ थांबतो, थोडं साफसफाई करतो इथे आणि नंतर पुन्हा क्लोज करून जातो. मग तुम्ही नाही उडत का पतंग शरद भाऊ? यश भाऊ नाही आले काय पतंग उडवायला? यश भाऊ असं आमचे मुलं तर उडवत आहे पतंग. आमचे मुलं पतंग उडवत आहे घरी. मी आलो थोडं साफसफाई. नाही तिकडे जास्त आहे ना, इथल्यापेक्षा तिथं जास्त पतंग आहे. इथं आलेलं आहे का? धरा धरा. मुलं आहे त्याच्या पाठीमागे. नाही इथंच येईल शरद भाऊ, इथंच येईल तो पतंग. इथं आहे ना पतंग धरायची पण मजा वेगळीच आहे. लहान होतो तेव्हा आम्ही खूप पतंग पकडायचो. इकडे आमच्या घराकडे इकडे ये. आनंद घेऊन आले पोरं माहिती का आज पतंगाचा. इथं ग्राउंड असल्यामुळे ना मुलं खूप येतात इथं पतंग पकडायला. आणि आनंद घेतला का रे? येवल्याचे सर्व पतंग ह्या साईडलाच येतात. काय पोरं पोरं आले बापरे. तुम्ही उडवायचे ना पतंग थोडे. चला ना आपल्या टेरेसवर ना. टेरेसवरती मजा येत नाही, मुलं जास्त असले का मग मजा येते. हो, रात्री 1 वाजला माझ्या बनवायला. अच्छा, तुम्ही बनवला का चरस घेऊन? मग किती बनवला. फर्निचरच्या कामामध्ये ना वेस्टेज पण खूप जातात. आता बघा किती वेस्टेज आहे. हे तर काहीच नाही. जवळजवळ आत्तापर्यंत म्हणजे एक अंदाज सांगतो तुम्हाला की शीटनुसार जर कॅल्क्युलेशन केलं ना जवळजवळ 25 ते 30 हजारांचं वेस्टेजच गेलेलं आहे आपलं. म्हणजे कटिंग झाली की असे तुकडे निघतात बघा, आणि ते वापरत पण आणत नाही आहे तुकडे. त्या जवळजवळ 15 गुणी वेस्टेज काढलेलं असेल इथं. मग हा सर्व माल वेस्टेजच जातो आहे. तसं बघायला गेलं तर त्यांनी थोडंसं कॅल्क्युलेशन वगैरे करून जर कटिंग केली ना तर वेस्टेज होत नाही. पण त्यांची मजुरीच त्याच्यावरती असते, पर्सेंटेजने असतं नाही फर्निचरचं. मग जेवढं जास्त मटेरियल आणलं तेवढं जास्त त्यांचा फायदा होतो. त्यामुळे ते असे वेस्टेज काढतात. काल लॅमिनेट इथंच आणलं आम्ही, म्हणजे हे जे कॅटलॉग होते साईटवरतीच घेऊन आलो. काल पण बघत बसलेलो होतो इथं संध्याकाळच्या वेळेला. काल मिस्त्रींना पण घेऊन बसलो. हे 3 कॅटलॉग होते, याच्यामध्येच आम्ही बघितलं पूर्ण काही सिलेक्ट केलेलं. इथे येवल्यामध्ये काय होतं आहे आता, आपण ना असं बाईकवरती जाऊ शकत नाही रस्त्याने, कारण की जायला जर लागलं ना तर मांजा अडकतो आणि गळे कापून टाकतो तो. म्हणजे प्रत्येक वर्षाला अशा घटना होतातच 3-4 की रस्त्याने चाललं की तिथं मांजा अटकतो गळ्याला आणि तो कापून टाकतो. शक्यतो नायलॉन मांजावरती बंदी आली पाहिजे. प्रशासन पण सांगतं की तुम्ही नायलॉन मांजाचा वापर करू नका, पण प्रत्येकजण तोच मांजा वापरतो आहे, नायलॉनच. आम्ही जेव्हा लहान होतो आम्हाला आठवतं की चरस असायचा. चरस आणि संक्रांतीच्या अगोदरच आम्ही काचा कुटायला लागायचो, त्यांना बारीक करायचो आणि तो मांजा सुतवायचं. पण आता तसं होतच नाही, कोणीच मांजा सुतवत नाही. आणि नवीन मुलं जे असतात ना त्यांना माहीत पण नाही की मांजा कसा सुतवायचा. त्यांना सांगावं लागतं ते, त्यांना माहीतच नाही. कारण की रेडीमेड आजकाल बाजारात गेलं की लहानचा मांजा मिळून जातो, पण तो काही उपयोगाचा नाही, त्याने खूप हानी होते. पकडा पकडा. काय हो, तुटला काय? तुटला पुन्हा तो.
अहो दुसरा पतंग आला पाठीमागून. भाऊ याला दोरा आहे. नाही आहे का? कमी आहे का? दोन पतंग आले. वरच्या कॉलनीमध्ये पण पतंग उडवत आहे. आता मी आपल्या नवीन घराकडे आलेलो आहे. नवीन घराकडे आता मुलं म्हटले की आम्हाला त्या साईडला यायचं, थोडंसं ग्राउंड पण आहे, हवा पण मोकळी असणार, त्यामुळे मी मुलांना आता इथे घेऊन आलो आहे आपल्या नवीन घराकडे. तर सार्थकनेच एक पतंग लपकावलेलं आहे इथं, पण दोन्ही पण आता खाली बसलेले पतंग. अरे शुभम, पतंग उडवायचं का तुला? उडवायचं पतंग? तुझी आसरी कुठं आहे? आसरी कुठं आहे तुझी? हा माझ्या साल्याचा मुलगा आहे. आमचे काही मुलं त्या टेरेसवरती पण गेलेले आहे. आदू, सर्वेश, तिथं शरद भाऊ पण बसलेले आणि हॅपीला घेऊन बसलेले रे वरती. बघा हॅपी पण आलेला आहे वरती. हॅपी त्यांच्यासोबतच असतो कायमचा. दिवसभर मुलांनी पतंग तिकडेच उडवले होते. आता संध्याकाळ झाली, म्हटले हवा नाही आता, तर मग आपलं नवीन घर जे आहे ना तिथे आम्हाला पतंग उडवायला जायचं आहे म्हणून घेऊन आलेले त्यांना. दिवसभर त्यांनी पतंगच उडवलेले, म्हणजे आजचा दिवसच नाही तर आज, उद्या, परवा 3 दिवस कंटिन्यू मुलं जे असतात ना पतंगच उडवतात. आणि शेवटच्या दिवशी फटाके आणि आकाशामध्ये कंदील सोडले जातात ना, आणि ती मजा थोडी वेगळीच असते. आता तर चला छोटे मुलं आहे, त्यांना पतंग उडवण्याची इच्छा असतेच, त्यामुळे ते उडवतातच. पण शेवटच्या दिवशी जी खरी मजा ना ते आकाशदिवे जे असतात ते सोडण्यासाठीच रात्रीचे. आणि इथे येवल्यातली मुलं पण, आणि मुलंच नाही तर सर्वजण 3 दिवस पूर्णपणे पतंगच उडवतात दिवसभर. मांजा वगैरे काहींनी सुतवलेला असतो. मग मुलांचं हेच चालणार, प्रत्येकजण पतंगामध्येच व्यस्त असणार आहे. बाकीचे नोकरदार वर्ग असतो ते पण 2-3 दिवस सुट्टीच घेतात येवल्यामध्ये. आपण उद्याच्या दिवशी पुन्हा एक व्लॉग बनवूया, तो पण संक्रांतीच्या दिवशी असेल, आणि तो पण इथे पतंग वगैरे कसे उडवले जातात मी तुम्हाला दाखवेल पुन्हा. ठीक आहे, आजच्या दिवसासाठी थांबूया मग आपण. जय हिंद.